नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दुर्वास गोसावी रुद्राजी स्टडी पॉइंट या एज्युकेशनल व्हिडिओ चॅनलवर मी तुमचे स्वागत करतो। मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने विविध विषयाशी संबंधित व्हिडिओ लेक्चर सिरीज मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। तसंच आज सुद्धा मी तुमच्यासाठी मराठी व्याकरणाशी संबंधित मराठी वर्णमाला व वर्णांचे प्रकार या घटकाशी संबंधित व्हिडिओ घेऊन येत आहे। मित्रांनो, तुम्ही जेव्हा माझा हा व्हिडिओ पाहत असाल तेव्हा खाली दिलेला लाल सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल यासाठी खाली दिलेलं बेल आयकॉनचं जे काही सिंबल आहे यावर क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा चॅनल किंवा माझा हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊ शकेल। चला तर मग वळूयात आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरकडे। मित्रांनो, मराठी व्याकरणाच्या दृष्टीने आजचा आपला पहिला घटक आहे तो म्हणजे वर्णमाला व वर्णांचे प्रकार। त्यामध्ये वर्णाचे काही प्रकार पडतात। त्यातला पहिला प्रकार आहे स्वर। त्यामध्ये 12 स्वर येतात। त्यातील पहिला म्हणजे तो आहे ऱ्हस्व स्वर। ऱ्हस्व स्वरात काही अक्षरे येतात, ते आहेत अ, ई, उ, ऋ आणि ऋ। हे 5 अक्षरे ऱ्हस्व स्वरात येतात। त्यानंतर दीर्घ स्वर आहे। दीर्घ स्वरात आ, ई, उ इत्यादी 3 स्वर हे दीर्घ स्वरात येतात। आणि संयुक्त स्वर ह्या तिसऱ्या प्रकारात ए, ऐ, ओ, औ इत्यादी 4 अक्षरे हे येत असतात। त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्वरादी। तर स्वरादीमध्ये 2 अक्षरे येतात। त्यापैकी पहिलं आहे अम आणि दुसरा आहे आहा। यांचा परिपूर्ण व्याख्या आपण पुढे पाहणारच आहोत। तिसरा आहे व्यंजने। या व्यंजनांमध्ये 34 अक्षरे येतात आणि त्यांचे काही गटात विभागणी केलेली आहे। त्यापैकी पहिला गट जो आहे तो म्हणजे स्पर्श व्यंजनांचा। यापैकी 25 अक्षरे ही स्पर्श व्यंजने म्हणून ओळखली जातात। त्यानंतर अर्धस्वर म्हणजेच यांना अंतस्थ्य सुद्धा म्हटलं जातं। तर या अर्धस्वरांमध्ये य, र, ल, व ही 4 अक्षरे येत असतात। त्यानंतर उष्मे म्हणजेच घर्षक श, श, स ही 3 अक्षरे या तिसऱ्या गटात येतात। त्यानंतर महाप्राण ह्या गटात ह हे एकच अक्षर या गटात येत असते। आणि शेवटचा जो गट आहे तो म्हणजे स्वतंत्र वर्ण। तर ळ हे एकमेव अक्षर ह्या गटात येत असते। तर ळ हे फक्त आपल्याला मराठी ह्या भाषेच्या व्याकरणातच दिसून येतं, अन्यथा कोणत्याही भाषेत या ळ अक्षराचा वापर केलेला आपल्याला दिसून येत नाही। स्पर्शव्यंजने जी आहेत 25, तर या स्पर्शव्यंजनांमध्ये कोणकोणती अक्षरे येतात ते आपण पाहणार आहोत। त्यातला पहिला गट आहे तो म्हणजे कठोर व्यंजनांचा। कठोर व्यंजनांमध्ये क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ ही कठोर व्यंजने जी आहेत ह्या 25 स्पर्श व्यंजनांपैकी काही या गटात मोडली जातात। यावर सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला खूप प्रश्न विचारले जातात। तर महत्त्वाचा हा मुद्दा आहे, म्हणून व्यवस्थित ही अक्षरे आपण लक्षात ठेवायची आहेत। त्यानंतर दुसरा जो गट आहे तो म्हणजे मृदू व्यंजनांचा। यामध्ये ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब आणि भ इत्यादी अक्षरे स्पर्श व्यंजनातला मृदू व्यंजन हा जो प्रकार आहे यात मोडली जातात। त्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे अनुनासिक। या अनुनासिकांमध्ये ग, न, न, न आणि म इत्यादी अक्षरे ही
अनुनासिक गटात मोडली जातात. त्यानंतर आता वर्णांचे जे काही वर्गीकरण करण्यात आलेलं आहे त्या वर्गीकरणामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे स्वर. बऱ्याच वेळेस आपल्याला मुलाखतीत सुद्धा हा प्रश्न विचारला जातो की स्वर म्हणजे नेमकं काय. आणि स्पर्धा परीक्षेत सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाईप जे काही प्रश्न असतात तर या प्रश्नांमध्ये सुद्धा स्वरांवर आधारित काही प्रश्न विचारले जात असतात. म्हणून स्वरांची व्याख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्वर म्हणजे काय तर ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असं म्हणतात. म्हणजे आपण जेव्हा स्वरांचं उच्चारण करत असतो तेव्हा आपलं जे काही जीभ आहे तर मुखातील आपल्या तोंडातील कोणत्याही भागाला स्पर्श न करता आपण ते स्वरांचं उच्चारण करत असतो. बरोबर. तर स्वरांचे खालीलप्रमाणे जे 3 प्रकार पडतात ते आपण पाहणार आहोत. त्यापैकी पहिला प्रकार आपण थोड्या वेळापूर्वीच अभ्यासलेला आहे तो म्हणजे ऱ्हस्व स्वर. तर ऱ्हस्व स्वर म्हणजे नेमकं काय तर या स्वरांना उच्चार करावयास कमी कालावधी लागतो म्हणून त्यांना काय म्हणतात तर ऱ्हस्व स्वर. ह्या गटात अ, ई, उ, ऋ आणि ऋ इत्यादी अक्षरेही मोडली जातात. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे दीर्घस्वर. या स्वरांचा उच्चार लांबट होतो म्हणजे आपण त्यांना उच्चार करत असताना लांबट स्वर घेऊन आपण त्यांचं उच्चारण करत असतो म्हणून त्यांना दीर्घ स्वर असं म्हटलं जातं. तर ह्या गटात आ, ई, उ इत्यादी 3 जे काही स्वर आहेत ही मोडली जातात. पुढचा जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे संयुक्त स्वर. हे स्वर 2 स्वरांचे मिळून बनल्याने त्यांना संयुक्त स्वर असे म्हटले जाते. आता उदाहरणामध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे. तर 2 स्वरांचे मिळून एक स्वर जेव्हा तयार होतो तेव्हा त्याला संयुक्त स्वर असं म्हणतात. उदाहरणामध्ये मी तुम्हाला काही संयुक्त स्वर दिलेले आहेत त्याद्वारे आपण समजून घेणार आहोत. जसं की ए हे संयुक्त स्वर आहे. तर या संयुक्त स्वराचा जर आपण विग्रह केला तर त्यातून काही दुसरे स्वर हे बाहेर येतात. जसं की अ अधिक ई आणि दीर्घ ई. ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई आणि अ ही 2 अक्षरे मिळून संयुक्त स्वर ए हे बनलेलं असतं. तसंच ऐ या संयुक्त स्वराच्या बाबतीत जरी आपण पाहिलं तर या स्वराचा विग्रह केल्यास त्यातून आ अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई ही 2 अक्षरे मिळून हे संयुक्त व्यंजन या ठिकाणी तयार झालेलं असतं. तसंच ओ आणि औ ह्या संयुक्त स्वरांचा जरी आपण विग्रह केला तर त्यातून सुद्धा असंच काही स्वर हे बाहेर येत असतात. उदाहरणाच्या माध्यमातून आपण संयुक्त स्वर म्हणजे काय हे व्यवस्थितरित्या अभ्यासू शकतो. पुढे पाहूया. याशिवाय स्वरांचे सजातीय स्वर व विजातीय स्वर असे उच्चार स्थानावरून प्रकार पडतात. हे सुद्धा स्पर्धा परीक्षेत आपल्याला बहुधा विचारले जाते. खूप वेळेस ह्या टॉपिकवर सुद्धा आपल्याला प्रश्न येतात. तर सजातीय स्वर म्हणजे काय तर एकाच उच्चार स्थानातून निघणारे जे काही स्वर असतात त्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. जसं की उदाहरण दिलेलं आहे अ, आ, ई, ई, उ, उ यासारखे एकाच उच्चार स्थानातून निघणारं जर स्वर असेल तर त्यांना सजातीय स्वर असे म्हणतात. समजलं. पुढे पाहूयात. आता विजातीय स्वर म्हणजे नेमका काय. जसं सजातीय स्वर हे एकाच उच्चार स्थानातून निघतात तसं आता विजातीय स्वर हे भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरातून ते तयार होत असतात. उदाहरणार्थ अ, ई, ई, उ, ई हे आता भिन्न उच्चारस्थान असणारे स्वर आहेत म्हणून यांनाच विजातीय स्वर असं म्हणतात. इथपर्यंत आपला हा टॉपिक पूर्ण झाला आणि तुम्हालाही योग्य पद्धतीने समजलंच असेल. वर्णांच्या प्रकारामध्ये दुसरा जो काही प्रकार आहे तो म्हणजे स्वरादी.
यामध्ये व आहा ही आपण मराठी बाराखडीत ही 2 अक्षरे अभ्यासतच असतो. तर अनुस्वार व विसर्ग या 2 वर्णांचा उच्चार करण्यापूर्वी आपण काय करतो की एखाद्या स्वराचा उच्चार त्यांच्या आधी करावाच लागतो. म्हणून ज्याच्या आधी स्वर त्याला स्वरादी असे म्हणतात. आणि आहा हे 2 अक्षरे जर आपण उच्चारले तर या दोन्ही अक्षरांच्या आधी आपण उच्चारण करताना स्वरांचा आधी उच्चार करतो आणि नंतर मग ते अक्षरे उच्चारत असतो. बरोबर, म्हणून त्यांना स्वरादी असं म्हणतात. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे व्यंजने. वर्णमालेत एकूण 34 व्यंजने असतात. हा सुद्धा प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेत येत असतो की वर्णमालेत मराठी वर्णमाला जी आहे तर या वर्णमालेत किती व्यंजने असतात, तर 34 व्यंजने त्यामध्ये असतात. उच्चार करताना जिभेचा तोंडातील व इतर अवयवांना स्पर्श व शेवटी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागणाऱ्या प्रत्येक वर्णाचा व्यंजनात समावेश होतो. आता आपण थोड्या वेळापूर्वीच स्वर अभ्यासले. तर स्वराची व्याख्या काय होती की आपण जेव्हा उच्चार करतो तेव्हा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श न करता आपण काय करतो, उच्चार त्या ठिकाणी करत असतो. मात्र व्यंजनांचं कसं आहे तर उच्चारण करत असताना आपण मुखातील इतर भागाला जिभेचा स्पर्श करत असतो आणि जे अक्षर आपण उच्चारतो आहे त्याच्या शेवटी आपण स्वरांचे सहाय्य घेऊन ते उच्चारण पूर्ण करत असतो. जेव्हा जेव्हा अशा पद्धतीची कृती घडून आलेले आपल्याला दिसते तेव्हा ते अक्षर म्हणजे काय असतं, तर व्यंजन म्हणून ओळखलं जातं. पुढे पहा. आता वर्णांचे जे काही उच्चार स्थाने आहेत, आता आपण अभ्यासलं की कोणते स्वर आहेत, कोणती व्यंजने आहेत, कोणती स्वरादी आहेत, अनुनासिके कोणती आहेत. तर ह्या सर्व शब्दांनी मिळून काही वर्णांची उच्चार स्थाने असतात. तर ती उच्चार स्थाने आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये काही भाग दिलेले आहेत, जसं की वर्णाचे नाव असेल, मुखाचा जो भाग आहे त्या भागाला स्पर्श करून जे वर्ण आपण उच्चारण करतो तर त्याला त्या वर्णाचं नाव दिलं जातं आणि ते व्यंजन कोणतं आहे, ते स्वर कोणतं आहेत ते आपण या ठिकाणी पाहतो. तर कंठव्यंजन किंवा कंठस्वर असा प्रश्नसुद्धा आपल्याला विचारला जातो. तर कंठ म्हणजे नेमकं काय की पड जिभेजवळील जी काही जागा आहे तिथं जर आपण जिभेचा स्पर्श करून जे स्वर किंवा व्यंजन उच्चारतो, त्याचं उच्चारण करतो, तेव्हा ते वर्ण हे कंठवर्ण म्हणून ओळखलं जातं. तसंच या ठिकाणी कंठवर्ण कोणकोणते आहेत, तर त्यामध्ये अ आणि आ ही 2 स्वर येतात. व्यंजनांमध्ये क, ख, ग, घ, ग आणि ह इत्यादी व्यंजने येतात. आता पुढे तालव्य म्हणजे जेथे चिंच आपण चघळतो की नाही ती जागा, टाळूची जागा. तर यामध्ये 2 स्वर येतात. त्यापैकी कोणते, तर ई आणि ई, ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई ही तालव्य या वर्णात त्यांचा समावेश केला जातो. आणि व्यंजने कोणकोणते आहेत तालव्य वर्णामध्ये, तर च, छ, ज, झ, ङ, य आणि श इत्यादी व्यंजने ही तालव्य वर्णामध्ये समावेशित असतात. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे मूर्धन्य. आता मूर्धन्य म्हणजे नेमकं काय, तर कंठ व टाळू यांच्यामधील जी काही जागा आहे, आपला मुखाचा जो भाग आहे, तर कंठ आणि टाळू यांच्यामधला जो भाग आहे त्याला मूर्धा म्हणतात. तर यामध्ये रू हा एक स्वराचा उच्चार केला जातो आणि व्यंजनांपैकी ट, ठ, ड, ढ, ण, र, श आणि ळ इत्यादी व्यंजने या मूर्धन्य प्रकारात मोडतात. पुढचा प्रकार आहे दंत्य म्हणजे दाताचा भाग. त्यामध्ये एकमेव स्वर आहे तो म्हणजे ऋळू आणि व्यंजने कोणकोणती आहेत, तर त, थ, द, ध, न, ल, स
इत्यादी व्यंजने या दंत्य वर्ण प्रकारात ही उच्चारले जातात. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे ओष्ठ्य. ओष्ठ्य म्हणजे काय, तर ओठाच्या सहाय्याने आपण ज्या वर्णांचं उच्चारण करतो त्यामध्ये 2 स्वर येतात. ते आहे ऱ्हस्व उ आणि दीर्घ उ. व्यंजनांपैकी कोणकोणती अक्षरे येतात, तर प, फ, ब, भ आणि म इत्यादी व्यंजने ही ओष्ठ्य या वर्णप्रकारात येतात. पुढे कंठ तालव्य. यामध्ये कंठ आणि टाळू यांचा जो भाग आहे तर यात फक्त 2च स्वरांचं उच्चारण केलं जातं, ते म्हणजे ए आणि ऐ. व्यंजने कंठ तालव्य या उच्चार स्थानामध्ये येत नाहीत. पुढचा जो आहे कंठोष्ठ्य. कंठ आणि ओठ यांच्या उच्चार स्थानात 2 स्वर ही उच्चारले जातात, ते म्हणजे ओ आणि औ. यात व्यंजने नाहीत. पुढचा प्रकार आहे दंतोष्ठ्य. म्हणजे दात आणि ओठांनी मिळून ज्या वर्णांचं उच्चारण केलं जातं त्यामध्ये फक्त व हे एकमेव व्यंजन यात मोडतं. आणि शेवटचा जो काही प्रकार आहे दंत तालव्य. यामध्ये दाताच्या मागील जो काही भाग आहे, दात आणि टाळू यांच्यामधला जो काही भाग आहे त्यामध्ये काही व्यंजनांचं उच्चारण केलं जातं. त्यापैकी कोणकोणते आहेत, तर ती म्हणजे च, छ, ज आणि झ. ही व्यंजने ह्या उच्चार स्थानात येतात. पुढे आहे शब्दातील जी व्यंजने असतात ही व्यंजने मोजण्यावर सुद्धा आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. तर बऱ्याच वेळास विग्रह करत असताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात आणि वर्ण किती, व्यंजन किती, स्वर किती, जोडाक्षर किती ह्यामध्ये त्यांचं तारांबळ होत असते, कन्फ्युजन त्यांचं निर्माण होत असतो. तर हे शब्दांमधील जी काही व्यंजने आहेत, स्वर किती, व्यंजने किती आणि जोडशब्द किती, हे आपण व्यवस्थित काही उदाहरणांच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर व्यंजनात र मिळून जोडाक्षर खालील 4 प्रकारे लिहिता येते. आता मी हे तुम्हाला काय सांगतोय की जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या शब्दाचा विग्रह करायचा असेल तर तेव्हा र हा कशा प्रकारे लिहिला जातो आणि विग्रह करताना आपल्याला त्या रच्या नंतर स्वर आला आहे किंवा नाही हे समजण्यासाठी हा नियम अभ्यासणं खूप गरजेचं आहे. तर 4 प्रकारे हा र लिहिला जातो, जसं की चक्र, प्रकार, श्रम. तुम्हाला उदाहरणामध्ये दिसतंय. दुसऱ्या प्रकारात रचं लेखन कशा पद्धतीने केलं जातं, ड्रम, राष्ट्र. तिसऱ्या प्रकारात कर्म, गर्व. आणि चौथा जो प्रकार आहे पुर्या, सूर्या. अशा प्रकारे 4 पद्धतीने र मिळून काही जोडाक्षरे तयार केली जातात. जेव्हा जेव्हा आपण शब्दांचा विग्रह करतो तेव्हा ही नियमे आपल्याला लक्षात ठेवायचीच आहेत. दुसरा प्रकार आहे संयुक्त व्यंजन, क्ष व ज्ञ. आता संयुक्त व्यंजन, जसं आपण संयुक्त स्वर अभ्यासलेले आहेत तसंच संयुक्त व्यंजनांचा सुद्धा नियम आहे. ती 2 व्यंजने मिळून बनलेले असतात. जसं की उदाहरणात आपण पाहतोय की क्ष हे जे संयुक्त व्यंजन आहे ते क आणि श ही 2 व्यंजने मिळून तयार झालेली आहेत. दुसरं आहे ज्ञ. यामध्ये 3 व्यंजनांचा समावेश आहे, द, न, य. ही 3 व्यंजने मिळून या ठिकाणी ज्ञ हे संयुक्त व्यंजन तयार झालेलं आहे. पुढचा अजून एक नियम आहे तो म्हणजे कृपा, पृथ्वी, सृष्टी. यातील रू हा जो स्वर आलेला आहे तर तो एक स्वर आहे, त्याला जोडाक्षर समजण्याची चूक करू नये. आपण काय करतो, बऱ्याचदा आपल्याला असं काहीतरी शब्दांमध्ये रू ह्या स्वराचं जर समावेशित केलेला एखादा शब्द उदाहरणात दिला गेला आणि जर आपल्याला प्रश्न विचारला गेला तर आपण त्यावेळेस हे कृपा असेल, पृथ्वी असेल तर यांना जोडाक्षर समजण्याची चूक करतो. जे काही आपलं उत्तर आहे तर या उत्तराचं चूक येण्याची दाट शक्यता असते. म्हणून हा जो रू आहे याला जोडाक्षर समजू नये, हा नियम येथे लक्षात ठेवायचा आहे.
पुढे आपल्याला एक सूचना दिलेली आहे पहा. तर ही सूचना कशाशी संबंधित आहे की जेव्हा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने जेव्हा प्रश्न विचारले जातात, शब्दांचा विग्रह केल्यानंतर आपल्याला जे कन्फ्युजन असते की जोडशब्द कोणता आहे, स्वर किती आहेत, व्यंजने किती आहेत, तर हे ओळखत असताना किंवा ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काढण्यासाठी हा नियम आहे, एक सूचना आहे. ते म्हणजे प्रथम शब्दांची फोड करून लिहावी, स्वर वेगळे करून फक्त व्यंजन मोजावेत. जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांची आधी फोड करावी लागते आणि नंतर मग नुसते व्यंजन आपल्याला मोजावी लागतात स्वर वेगळे करून. आणि नंतर अर्धा किंवा पाय मोडलेलं जे काही अक्षर आहे त्या अक्षराला स्वर नसतो हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागतं. अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक वापरले असेल तर ते सुद्धा व्यंजनात मोजावे. केव्हा केव्हा काय होतं की अनुस्वार ऐवजी अनुनासिक त्या ठिकाणी वापरलं जातं, तर मग त्यावेळेस आपल्याला ते व्यंजनात मोडून ती गणती करावी लागते, त्याला मोजावं लागतं. मूलध्वनी सांगितल्यास सर्व वर्ण मोजावेत. जेव्हा आपल्याला मूलध्वनी जेव्हा विचारलेले असतात की नाही, तर तेव्हा सर्व वर्ण मात्र आपल्याला त्या ठिकाणी मोजावी लागतात. आता एक उदाहरण पाहूया. त्यामध्ये एक प्रश्न दिलेला आहे, तो म्हणजे कृष्णाष्टमी. तर या शब्दाचा विग्रह करताना मूलध्वनी किती आहेत, व्यंजने किती आहेत, स्वर किती आहेत आणि जोडाक्षरे किती आहेत, हे पाहत असताना आपल्याला पहा, जसं मी उदाहरण देताना त्याचा विग्रह केलेला आहे, फोड केलेली आहे. जसं की कृष्ण हा शब्द क, त्यानंतर रू हे स्वर आलेला आहे, त्यानंतर श आणि न, अर्धा श आहे त्याला न आहे, आणि आ हे स्वर देऊन कृष्णा इथपर्यंत शब्द आपला तयार झालेला आहे. कृष्णा. आता ष्टमी हा शब्द तयार करायचा आहे, तर अर्धा श त्याला अर्धा ट आलेला आहे आणि अ हे स्वर जोडून ष्ट हा पूर्ण शब्द आलेला आहे. त्यानंतर मी हा शब्द बनवताना म आणि दीर्घ ई या स्वराचं सहाय्य देऊन हा शब्द पूर्ण झालेला आहे, कृष्णाष्टमी. जेव्हा हा शब्द पूर्ण होतो तेव्हा पहा, जेव्हा मूलध्वनी आपण काढूयात तर मूलध्वनी कोणकोणत्या आहेत, तर 10 मूलध्वनी यामध्ये निघतात, 6 व्यंजने निघतात आणि 4 स्वर आणि जोडाक्षरे किती आहेत, तर 2 जोडाक्षरे ही यामध्ये निघत असतात. पुढचा अजून एक उदाहरण आहे, ते म्हणजे राष्ट्रपती. आता राष्ट्रपती या शब्दाची फोड मी तुम्हाला करून दिलेली आहे, व्यवस्थित पहा. मूलध्वनी त्यामध्ये सुद्धा 10 आहेत, व्यंजने 6, स्वर 4 आणि जोडाक्षरे आहेत 1. पुढचा एक शब्द आहे ईश्वर. याचा सुद्धा विग्रह करून मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. त्यामध्ये मूलध्वनी हे 6 आहेत, व्यंजने 3 आहेत, स्वर 3 आहेत आणि जोडाक्षरे जे आहेत ते 1 आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला जेव्हा विग्रह करून जोडाक्षरे, मूलध्वनी वगैरे जे काही हे प्रश्न विचारलेले असतात, तर व्यवस्थित असा शब्दाचा विग्रह केल्यानंतर आपल्याला योग्य ते उत्तर काढता येऊ शकते. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ उपयोगी ठरेल. धन्यवाद.